नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी विषयाची पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ दिला जाणार आहे. या उत्तरपत्रिकेवर आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला नक्की मिळेल. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला काही बोर्ड प्रश्नपत्रिका हव्या असतील सरावासाठी, तर त्यांचीसुद्धा लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तीही आपण जरूर अभ्यासा. इयत्ता 10वी मराठी काही सूचना या ठिकाणी दिल्या आहेत बघा, त्या वाचा. अशाच सूचना आपल्या बोर्ड पेपरवर सुद्धा असणार आहेत. विभाग 1 गद्य विभाग, प्रश्न पहिला अ, आकृती पूर्ण करा. बघा या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, सर्वप्रथम उतारा वाचा, त्यानंतर आपण त्यांची उत्तरंसुद्धा पाहणार आहोत. बघा या कृती. त्यानंतर स्वमतासाठी विचारलेला प्रश्न. या उत्तरपत्रिकेवर आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपला केंद्र क्रमांक, इयत्ता, माहिती वगैरे लिहायची. महत्त्वपूर्ण सूचना या बोर्ड पेपरवर आपल्याला मिळतील. या पद्धतीने लिहा. पानाची वैशिष्ट्ये, त्यानंतर नावे लिहा, कृती पूर्ण करा. स्वमतासाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने कंप्लीट करा. त्यानंतर दुसरा प्रश्न, पहिलाचा आ भाग, उतारा दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा, तो उतारा आणि त्या कृती. त्याचं उत्तर या ठिकाणी. बरेलीच्या हॉस्पिटलात सुरुवातीला जाणवलेल्या उणिवा. या पद्धतीने हा भाग सॉल्व करायचा आहे. स्वमताचा प्रश्न अजून थोडा मोठा लिहा यापेक्षा. नंतर अपठित गद्य, त्यासाठी दिलेला उतारा. आणि त्यावर आधारित कृती. बघा, त्यांची उत्तर आपण या पद्धतीने लिहा. त्यानंतर विभाग 2 कविता. या प्रश्नांची उत्तर पाहू. बघा, प्रश्न दुसरा अ ची उत्तर. त्यानंतर आ भाग, वस्तू कविता दिलेली आणि त्यावर आधारित विचारलेल्या मुद्द्यांचं आपल्याला वर्णन करायचं आहे. त्यानंतर ई भाग हा रसग्रहणासाठी.
पुढचा प्रश्न आहे स्थूल वाचन. प्रश्न 3. 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा ते सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं या ठिकाणी. पहिलं आणि तिसऱ्याचं उत्तर. भाग 4 भाषा अभ्यासासाठी. हे सर्व प्रश्न शब्दसिद्धी, वाक्प्रचार, त्यानंतर भाषा सौंदर्य, शब्दसंपत्ती, लेखन नियमानुसार लेखन, विरामचिन्हे, पारिभाषिक शब्द. बघा या सगळ्यांची उत्तरं या ठिकाणी. समास, वाक्प्रचार, या पद्धतीने चौथा प्रश्न पूर्ण करायचा आहे. विभाग 5 उपयोजित लेखन. पत्रलेखनासाठी ही कृती सॉल्व करायची. त्यानंतर सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, या सर्व प्रश्नांची उत्तर पाहणार आहोत आपण लगेच. कथा लेखन 5 गुणांसाठी आणि शेवटचा प्रश्न 5वा 8 मार्कासाठी प्रसंग लेखन. आत्मकथन, तिघांपैकी एक निबंध लिहायचा आहे. वैचारिक लेखन. बघा 5व्या प्रश्नाची उत्तरं. जाहिरात लेखन या पद्धतीने करा. कथा लेखन, अपूर्ण कथा पूर्ण करायची. त्यानंतर निबंध लेखन, अकस्मात पडलेला पाऊस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची मराठी विषयाची पूर्व परीक्षेचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू.